महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेष पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्र्यांनी हे पत्र आपल्या सोशल मीडियावर शेअर केले. पंतप्रधानांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या या पत्रात राज्यातील विकास कामांसह विविध घडामोडींचा उल्लेख करत कौतुक केले आहे. त्याचप्रमाणे दिवंगत अजित पवार आणि आशा भोसले यांचीही आठवण पंतप्रधानांनी यावेळी काढली आहे. राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उघडण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम सध्या राज्यभरात राबवण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्याचं पोल्ट्री हब मानल्या जाणाऱ्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूने शिरकाव केला. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली. काही दिवसांपूर्वी नंदुरबारच्या नवापूरमध्ये 6 पोल्ट्री फार्म मधील 150 ते 200 कोंबड्या अचानक मरण पावल्या होत्या. त्यामुळे पोल्ट्री फार्म मालकांनी पशुसंवर्धन विभागात धाव घेतली. त्यानंतर प्रशासनानं तात्काळ घटनास्थळी तपास करत संबंधित कोंबड्यांचे नमुने भोपाळमधल्या वैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. त्यानंतर मिळालेल्या अहवालात नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं समोर आले. यासाठी आता सरकार कडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. बंधू अशोक खरात याला 9व्या गुन्ह्यात 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकारी अभियोक्ता शैलेंद्र बाडगे तसेच सहाय्यक सरकारी अभियोक्ता किरण बेंडभर यांनी युक्तिवाद केला. बंधू खरातने फिर्यादी असलेल्या व्यापाऱ्याकडून अवतार पूजा करायची आहे असे सांगून 4 ते 5 कोटी रुपये उकळल्याचे समोर आले आहे. याशिवाय फिर्यादीकडून महागडी कार बंधू खरात ते मृत्यूची भीती दाखवून आपल्या ताब्यात घेऊन नंतर ती स्वतःच्या नावावर करून घेतली. आता पोलीस अशा प्रकारे आणखी किती लोकांची फसवणूक केली आहे त्याचा तपास करत आहेत. अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने मुंबईत ऐतिहासिक कारवाई करत 349 किलो उच्च दर्जाचे कोकेन जप्त केले आहे. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल 1745 कोटी रुपये आहे. या मोठ्या यशाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विभागाचे कौतुक केलं असून अंमली पदार्थ मुक्त भारतासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे म्हटले आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातनं समता पतसंस्थेतून बनावट खात्यातून कोट्यवधी रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं होतं. रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि पुतण्याच्या नावानेही आलेल्या 4 खात्यांमधून तब्बल 2 कोटी 40 लाखांची उलाढाल झाल्याचं पोलीस तपासातून समोर आलं होतं. शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय यांची संयुक्तपणे 8 तास चौकशी केली होती. आता या प्रकरणी ईडीचे अधिकारी प्रतिभा चाकणकर यांची चौकशी करणार असल्याची माहिती समोर येते. राज्यात कडाक्याच्या उन्हाने नागरिक हैराण झाले असतानाच आता हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एप्रिलच्या अखेरीपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून अनेक ठिकाणी उष्णतेची लाट जाणवत आहे. मात्र आज अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलाय. पुढील काही दिवस हे वातावरण कायम राहणार असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये उकाडा कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत आज शुक्रवारी वाढ झाली. त्यानंतर आता पेट्रोल डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या शक्यतेमुळे सर्वसामान्यांची झोप उडाली असून जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. तर मागील 4 वर्षांपासून किरकोळ दर स्थिर असल्याने तेल कंपन्यांचं मोठं नुकसान वाढत आहे. नुकसान भरून काढण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर त्यांच्यावर राजकीय टीका होताना दिसत आहे. शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनामधून बच्चू कडूंच्या या निर्णयावर जोरदार टीका करण्यात आली आहे. बच्चू कडू यांनी जिवंत समाधी घेतली अशी टीका ठाकरे सेनेकडून करण्यात आली आहे. देशात एलपीजी गॅस वितरणासंदर्भात सरकारने काही महत्त्वाचे नियम लागू केले असून 1 मे पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पश्चिम आशियातील तणाव आणि तेल गॅस पुरवठ्यावर निर्माण झालेल्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि तेल कंपन्यांनी एलपीजी वितरण प्रणाली अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता ग्राहकांनी काही नियमांचे पालन केले नाही तर त्यांचे गॅस कनेक्शन बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. राज्यात गेल्या 2 वर्षात बालविवाह रोखण्यासाठी शासनाने अधिक कडक भूमिका घेत प्रभावी कारवाई सुरू केली आहे. बालविवाहात सहभागी होणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाते. या सातत्यपूर्ण उपाययोजनांमुळे बालविवाहाच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येत असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. शेतकरी बांधव भगिनींनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही. त्यांनी तात्काळ नोंदणी करून घ्यावी. नोंदणी करण्यासाठी शेतकरी आपल्या नजीकच्या सेवा सुविधा केंद्रावर भेट देऊ शकतात किंवा स्वतः देखील ॲग्रीस्टॅट पोर्टलवरून ऑनलाईन नोंदणी करू शकतात. ज्यांनी अद्याप फार्मर आयडी नोंदणी केलेली नाही त्यांनी विलंब न करता 20 मे पूर्वी आपला फार्मर आयडी तयार करून घ्यावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलेले आहे.
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील पोलीस विभागाकडून एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर 364 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना तात्काळ प्रभावाने पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्याचा मार्ग मोकळा झालाय. गृह विभागाने नुकतीच 189 अधिकाऱ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. गृह विभागाने आता संबंधित युनिट प्रमुखांना या सर्व अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन त्यांना त्यांच्या सध्याच्या जबाबदाऱ्यांमधून तात्काळ कार्यमुक्त करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून एसटी बस स्थानकांवरील अस्वच्छता हा प्रवाशांचा चर्चेचा आणि तक्रारीचा विषय राहिला आहे. हे चित्र बदलण्यासाठी महामंडळाने आता कंबर कसली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार पैसे घ्या पण दर्जेदार सुविधा द्या या तत्वावर आता काम केले जाणार आहे. यासाठी प्रवाशांच्या तिकीट दरावर 2 रुपये स्वच्छता अधिभार लावण्यात येणार आहे. परिवहन विभागाने ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी बोलण्याचा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार चालकांनी महिलांना ताई, मावशी आणि पुरुषांना भाऊ, काका म्हणून संबोधणे अनिवार्य करण्यात आले आहे. आता रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक संभाषण मार्गदर्शिका विकसित करण्यात आली आहे. यामध्ये ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक आणि प्रवासी यांच्यातील दैनंदिन संभाषणाचे मराठी तसेच हिंदीमध्ये वर्णन केले आहे. प्रवाशांना सेवा देताना कसे बोलावे आणि कसे वागावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच रिक्षा आणि टॅक्सी चालकांना महिलांना ताई, मावशी आणि पुरुषांना भाऊ, काका म्हणून संबोधण्याचा सल्ला देण्यात आलाय.